विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी आपण जो पॉईंट पाहणार आहोत पहा, डार्विन्स थेरी ऑफ इव्हॉल्युशन, ज्याला मराठीत डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं आपण म्हणतो. आता हा जो सायंटिस्ट आहे चार्ल्स डार्विन, तर डार्विन ए बायोलॉजिस्ट म्हणजे ज्याला आपण जीवशास्त्रज्ञ असं म्हणतो. तर या चार्ल्स डार्विन यांनी न्यूमरस टाईप्स ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स म्हणजे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्ट आणि ॲनिमल जे आहेत यांचा अभ्यास करून त्यांच्या संदर्भातील माहिती, त्यामधील वेगळेपण, त्यामध्ये असणारं सारखेपण, तर हे शोधून काढलेले. मग आता त्यांनी काय सांगितलं की जे सजीव वेळेच्या किंवा पर्यावरणाच्या जगण्यास सर्वात जास्त सक्षम असतात, तर असे जे सजीव असतात ते सजीव पुढील काळात टिकण्याची म्हणजे शक्यता जास्त असते. म्हणजेच इंग्रजीमधून त्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यासाठी, दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्वाईव्ह विच विच कॅन बेस्ट ॲडॅप्ट देमसेल्स टू चेंजिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे जे काही वातावरणामध्ये वेगवेगळे बदल होत असतात, तर ते बदल सहन करण्याची क्षमता म्हणजे त्या दे कॅन रेजिस्ट टू देम म्हणजे रेजिस्ट टू देम म्हणजे त्याच्यामध्ये ती क्षमता जी आहे, प्रतिकार क्षमता वगैरे, तर ती त्यामध्ये तयार होत असते. अँड दिस इज कॉल्ड द थेरी ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. म्हणजे मराठीत त्याला सक्षम तोच टिकेल, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट याचा मराठीत आपण जर अर्थ घेतला तर सक्षम तोच टिकेल असा होतो. आणि हा जो सिद्धांत आहे, दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. हेच हा सिद्धांत जो आहे हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. इफ ॲन ऑर्गॅनिझम इज बोर्न विथ ए न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्वाईव्ह, धिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच एखाद्या सजीवामध्ये फायदेशीर ठरणारे असे काही वैशिष्ट्य असतात पहा, ते वैशिष्ट्य घेऊन जन्माला आलेला दुसरा सजीव हा टिकू शकतो आणि त्याची पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी आणखी सक्षम होत असते. म्हणजेच बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्वाईव्ह, धिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन अँड दिस इज द डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल. हा जो आहे हा डार्विनचा दुसरा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांतालाच प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे हा पहिला जो आहे सक्षम तोच टिकेल, म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, सक्षम तोच टिकेल, हा पहिला सिद्धांत. दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डार्विन. अँड सेकंड प्रिन्सिपल ऑफ डार्विन इज द नॅचरल सिलेक्शन, ज्याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हणतात, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. तर असे हे दोन सिद्धांत डार्विनने मांडलेले. त्यानंतर आपण जे पाहणार आहोत तर क्लासिफिकेशन. आता तुम्हाला माहीत आहे पहा, आपण बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या दुकानांमध्ये जात असतो. म्हणजे जसं की आपण उदाहरण म्हणून मेडिकल शॉप, जे मेडिकल स्टोअर असतं पहा, मेडिकलचं दुकान, की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे औषधं असतात. आणि मग त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस डॉक्टरकडून मिळालेलं जे प्रिस्क्रिप्शन असतं ते घेऊन जातो. डॉक्टर ते वाचल्यानंतर त्या ठिकाणचे ते मेडिकलवाले जे आहेत किंवा ते दुकानदार ते वाचल्यानंतर ते पटकन लगेच कोणत्या तरी एका कोपऱ्याकडं बाजूकडं जातात आणि ती टॅबलेट, कॅप्सूल, सिरप काय असेल ते औषधं आपल्याला पटकन देतात. मग त्यांना ते त्या ठिकाणी का मिळतं, तर त्यांनी त्या दुकानामध्ये असं वर्गीकरण करून ठेवलेलं असतं, अल्फाबेटिकली किंवा कुठल्या टाईपचं मेडिसिन कुठे आहे, तर हे त्यांना पटकन शोधता येतं. किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा किचनमध्ये जर पाहिलं आपण, तर वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू पण आपण पटकन शोधू शकतो, कारण त्या वस्तूची जागा म्हणजे त्याची ठरलेली जागा असते घरामधली, ती त्या ठिकाणीच आपल्याला मिळत असते. म्हणजे आपण क्लासिफिकेशन आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी काय केलेलं असतं, त्याचं वर्गीकरण करून त्या वस्तू ठेवलेल्या असतात आणि मग आपल्याला त्या ठिकाणी ती वस्तू पटकन मिळते. तर
हेच प्रिन्सिपल म्हणजे हेच तत्व वापरून ॲनिमल आणि प्लॅन्ट जे आहेत याच्यामध्ये पण अगदी वर्गीकरण हे केलेलं आहे पहा. म्हणजे यामध्ये वनस्पती आणि प्राण्याचं वर्गीकरण करताना असे काही निकष आहेत की त्या निकषाच्या आधारे ते निकष लावून त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण हे केलं जातं. मग त्याची साईज असेल किंवा आता या ठिकाणी वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. लिव्हिंग म्हणजे ज्या काही सजीव बाबी आहेत म्हणजे सजीव गोष्टी आहेत तर त्या कशा प्रकारे वर्गीकरण केल्या जातात. तर म्हणजे त्याची गरज काय. तर आपल्याला माहीत आहे काही ॲनिमल्स किंवा काही प्लॅन्ट्स युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत, काही अगदीच स्मॉल आहेत, काही अगदीच बिगेस्ट आहेत किंवा बिगर आहेत. तर त्यानंतर अगदी ॲटमॉस्फिअरनुसार काहींची ग्रोथ एका म्हणजे डेझर्ट लँडमध्ये वेगळेच असतील, स्नोफॉलमध्ये वेगळेच असतील, ट्रॉपिकल रिजनमध्ये वेगळेच असतील. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्लॅन्ट्स जे आहेत ते वेगवेगळ्या रिजनमध्ये असतात आणि मग त्या ठिकाणी त्याचं जे क्लासिफिकेशन आहे हे करणे आवश्यक असतं पहा. त्यानंतर विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल. तर क्रायटेरिया कुठला वापरला जातो त्या ठिकाणी क्लासिफिकेशन करताना. जर आपण पाहिलं बऱ्याच वेळेस क्लासिफिकेशन करता क्रायटेरिया युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. तर काय क्रायटेरिया वापरला जातो. तर ॲनिमल अँड प्लॅन्ट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक. महत्त्वाचं त्यांच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे गुणधर्म आहेत तर त्या गुणधर्मांचा विचार केला जातो. म्हणजे तो क्रायटेरिया त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. फॉर धिस द डिटेल स्टडी ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डन. पहिल्यांदा त्यामध्ये त्याचे जो म्हणजे सखोल असा अभ्यास करून त्यावरती सखोल अभ्यास झाल्यानंतर त्यामध्ये काय चेंजेस आहेत, काय बदल आहेत आणि त्यानुसार ते क्लासिफिकेशन हे केलं जातं. त्यानंतर थर्ड थिंग इज द बेस्ड ऑन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस द ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स. म्हणजे त्याच्यामध्ये सारखेपणा काय आहे, वेगळेपणा काय आहे, म्हणजे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस त्याचाही उपयोग त्या ठिकाणी क्लासिफिकेशनमध्ये केला जातो. त्यानंतर हिऱ्याची इज फॉर्म डिपेंडिंग अपॉन दीज फीचर्स. तर त्या ठिकाणी त्याचं नॉमेनक्लेचर त्याचं वर्गीकरणाचा पदानुक्रम असं म्हणतो. हिऱ्याची हा जो वर्ड आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा वर्ड याचा मराठी मिनिंग जो आहे तो कदाचित तुमच्या लक्षात राहणार नाही. तो मिनिंग असा आहे वर्गीकरणाचा पदानुक्रम. तर त्यानुसार त्याचं त्या ठिकाणी वर्गीकरण हे केलं जातं किंवा क्लासिफिकेशन हे केलं जातं. आणि इन धिस वे द ऑर्गॅनिझम्स आर प्लेस इन सुटेबल ग्रुप अँड क्लासिफाईड इज अचिव्ह. त्या ठिकाणी ते क्लासिफिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी डन किंवा कंप्लीट होत असतं. तर ह्या सर्व गोष्टी आता प्लॅन्टमध्ये जर आपण विचार केला प्लॅन्टमध्ये तर तुम्हाला सांगता येईल पहा बरेच प्लॅन्ट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू हाईट, शेप ऑफ स्टेम, period of life cycle, whether they are flowering plants or non-flowering plants and their habitat. कशा प्रकारे ते कुठं राहतात, फुलं येतात का, फुलं येत नाहीत का. तर अशा प्रकारे याचा विचार करून त्या ठिकाणी क्लासिफिकेशन हे केलं जातं. ॲनिमलमध्ये पण ॲनिमल्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सेल स्ट्रक्चर, वर्टिब्रल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट. तर याचाही विचार त्यामध्ये हा केला जातो आणि क्लासिफिकेशन हे केलं जातं. आता अशा प्रकारे जर पाहिलं तुम्ही तर सेल स्ट्रक्चर कसं आहे त्याचं म्हणजे पेशी रचना कशी आहे, त्याच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम ज्याला पाठीचा कणा म्हणतो आपण तो कसा आहे. तर यानुसारही क्लासिफिकेशन हे केलं जातं. त्यानंतर मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट. प्रजनन ची जी पद्धत आहे ती त्या प्राण्यामध्ये कशी आहे त्यानुसारही क्लासिफिकेशन हे केलं जातं. तर हे आपल्याला सांगता येईल पहा. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जर सजीवाचं क्लासिफिकेशन करताना कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो हेच बुकमध्ये पण आहे पहा. इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स
because it is difficult to study and remember all the diverse organisms in the world, and different scientists have used different criteria and give the method of classification. म्हणजे प्रत्येक शास्त्रज्ञाने त्याला जो व्ह्यू त्या समोर येईल त्यानुसार काही वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत वर्गीकरणाच्या त्या शोधून काढलेल्या आहेत. आता जर आपण जर बुकमध्ये पाहिलं तर तुम्हाला मी आत्ता सांगितलं एक जी मेथड आहे हिऱ्याची ऑफ क्लासिफिकेशन, ज्याला वर्गीकरणाचा पदानुक्रम असं म्हणतो, तर त्यामध्ये क्लासिफिकेशन स्टार्ट विथ द किंगडम ॲनिमलिया ऑर किंगडम प्लॅन्टी. जर ॲनिमलचं क्लासिफिकेशन असेल तर ते ॲनिमॅलियापासून स्टार्ट होतं, आणि प्लॅन्टचं क्लासिफिकेशन असेल तर ते प्लॅन्टी या किंगडमपासून स्टार्ट होतं. देन डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, त्यांची जी काही ज्याला आपण मूलभूत अशी सारखेपणा किंवा फरक, त्यांच्यामध्ये असणारा फरक जो आहे त्यानुसार त्या ठिकाणी क्लासिफिकेशन हे स्टार्ट होत असतं. कोणत्या सिस्टीममध्ये किंवा कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये, तर हिऱ्याची ऑफ क्लासिफिकेशन. द फर्दर ग्रुप अँड सब ग्रुप्स आर फॉर्म अँड दिस इज नोन ॲज द हिऱ्याची ऑफ द क्लासिफिकेशन. तर हे आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. मग त्याच्यामध्ये किंगडम, फायलम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेशीज आर द सिक्वेन्सेस ऑफ द क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर मग त्याच्यामध्ये किंगडम म्हणजे त्याला मराठीत त्याचा अर्थ सृष्टी असा होतो. फायलम त्याचा मराठीमध्ये अर्थ संघ असा होतो. क्लासचा तर तुम्हाला माहिती आहे, क्लास म्हणजेच वर्ग. ऑर्डर म्हणजे त्याचा गण. फॅमिली म्हणजे त्याचं कुल. जीनस म्हणजे त्याची प्रजाती, आणि स्पेशीज म्हणजे त्याची जाती. तर अशा प्रकारे कदाचित मराठीतले हे शब्द तुम्ही नाही लक्षात ठेवले तरी चालतील, परंतु इंग्लिशमध्ये किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेशीज हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजेत. जर आपण आता बुकमध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल बुकमध्ये या ठिकाणी हिऱ्याची म्हणजे जी आपल्याला ज्याला आपण वर्गीकरणाचा पदक्रम म्हटलेला आहे, तर ही याच्यामध्ये पहिल्यांदा किंगडम आहे. आता प्लॅन्टमध्ये हिऱ्याची मँगो माहिती आहे तुम्हाला, आंबा, त्याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर ह्युमन म्हणजे मानव प्राणी, त्याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. मग किंगडम मँगोचा प्लॅन्टी आहे. फायलम अँथोफायला आहे. क्लास डायकॉटिलिडॉनी आहे. ऑर्डर सॅपिंडेल्स आहे. फॅमिली ॲनाकार्डिएशी आहे. आणि जीनस मँजिफेरा आणि स्पेशीज इंडिका, असं हे मँगोचं क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर ह्युमन बिंगचं जर क्लासिफिकेशन पाहिलं हिऱ्याची नुसार, तर ह्युमन किंगडम ॲनिमॅलिया म्हणजे प्राणी असेल तर ॲनिमॅलिया, आणि प्लॅन्ट असेल तर प्लॅन्टी ॲनिमॅलिया. त्यानंतर फायलम कॉर्डेटा आहे, ज्याला आपण पृष्ठवंशीय म्हणतो मराठीमध्ये, कॉर्डेटा. त्यानंतर क्लास मॅमॅलिया. ऑर्डर प्रायमेट. फॅमिली होमिनिडी. जीनस होमो. आणि स्पेशीज जे आहे सॅपियन्स, होमो सॅपियन्स. आपण रीडिंग करताना मँगोचं जे सायंटिफिक नेम आहे, शास्त्रीय नाव, मँजिफेरा इंडिका असं वाचतो, म्हणजे जीनस अगोदर वाचतो आणि इंडिका नंतर, आणि ह्युमनचं होमो सेपियन्स असं आपण त्याचं रीडिंग करतो. तर हे तुम्हाला यामध्ये सांगता येईल बा. तर या ठिकाणी हिऱ्याची ऑफ क्लासिफिकेशन या टेबलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजेच थोडक्यात गट करून वेगवेगळे ठळक असे गट करून त्याचं हे क्लासिफिकेशन केलं जातं. आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर जे आहे, म्हणजे दोन नावं तुम्हाला मी आत्ता सांगितलं, शेवटचं जीनस आणि स्पेशीज हे दोन्ही नावं एका वेळी सांगायचेत. मँजिफेरा इंडिका किंवा होमो सेपियन किंवा तुळस माहिती आहे आपल्याला, आपल्याकडे असते, तिचं सायंटिफिक नाव ऑशिमम सॅंक्टम असं नाव आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन नावाचा विचार केला जातो. ही पद्धत जी आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर, ज्याला आपण मराठीमध्ये द्विनाम पद्धती असं म्हणतो, ही कार्ल लिनायस ह्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल पा. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या वर्गामध्ये आता एक एक्झाम्पल दिले. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट विथ ए नेम ऑफ कबीर ऑर किरण. अशा नावाचे जर 4 मुलं असतील तर त्या ठिकाणी मग
त्यांचं नाव आणि पुढं त्यांचं जे काही असेल सरनेम वगैरे, तर हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. की मग बोलताना एकच नाव आपण घेत नाही. म्हणजे समजा कबीर असेल तर काय त्याचं पुढचं जे नाव सरनेम असेल ते आपण घेतो. दुसरा कबीर असेल तर त्याचं सरनेम, म्हणजे ते 2 नाव आपण वापरतो. थोडक्यात हीच जी आहे पूर्ण नाव आणि आडनाव ही द्विनाम पद्धती झाली आहे की नाही. तर अशा प्रकारे हे प्लॅन्ट आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे केलं जातं. तर हे एक आपल्याला यामध्ये सांगता येईल पहा. तर शेवटचा एक पॉईंट जर पाहिला आपण यामध्ये, तर फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स of organism from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. तर द्विनाम पद्धतीने अशा प्रकारे नावं दिले जातात. लिव्हिंग थिंग्स जे आहेत डॉग, काऊ, हिबिस्कस, जवार, तर यांचे सायंटिफिक जे नेम आहे ते डॉगचं आहे कॅनिस लुपस फॅमिलियारिस, काऊचं आहे बॉस टाउरस, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस आणि जवारचा आहे सॉर्गम बायकोलार. तर अशी ही 2 नावं ज्याला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हणतो. त्यानंतर पुढे हा एक बॉक्स पाहिला तुम्ही, तर त्याच्यामध्ये 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे, ज्याला आपण जागतिक बेडूक संरक्षण दिवस असं म्हणतो. तर 29 एप्रिल हा साजरा केला जातो. म्हणजे किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड, म्हणजे कुठल्याही म्हणजे त्यासाठी कायदा केलेला आहे. बेडकाला आपण मारायचं नाही, बेडूक जो आहे तो मारायचा नाही किंवा त्याला इजा होईल अशी कुठली गोष्ट करायची नाही. त्याच्यावरती कायद्याने बंदी आहे. म्हणजे आपण जर बेडूक मारला तर आपल्यावर कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो. तर हे या निमित्ताने सांगतो. फक्त आपण लक्षात ठेवा, वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे म्हणजेच जागतिक बेडूक संरक्षण दिवस हा 20 एप्रिल हा आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर एक्झरसाईज आहे, ती एक्झरसाईज आपण नंतरचा जो काही आपला पिरियड असेल तर त्या वेळेस पाहू. या ठिकाणी एक्झाम्पल ऑफ सायंटिफिक नेम ऑफ द ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग थिंग अँड सायंटिफिक नेम, तोच जो चार्ट आहे बुकमध्ये तो यामध्ये नोट्समध्ये, आता ह्या नोट्स मी तुम्हाला पाठवणार आहे, मग तुम्ही ते लिहून घेणार आहात. नोटबुकमध्ये लिहिण्यासाठी याचे स्क्रीनशॉट पाठवतो. डॉग कॅनिस लुपस फॅमिलियारिस, काऊ बॉस टाउरस, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, जवार सॉर्गम बायकोलार, ह्युमन होमो सेपियन्स, मँगो मँजिफेरा इंडिका. ओके, तर मला वाटतं या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे. एक्झरसाईज जी आहे ती सॉल्व करायची, तुम्ही सॉल्व करायची. वाटलं तर मी तुम्हाला त्याची PDF पण टाकतो. आणि वाटलं तर आपण जे काही गुगल मीटवर घेणार आहोत तर त्यावेळेस एक्झरसाईज पण आपण पाहू. काही क्वेश्चन जे आहेत ते अगदी तुमच्याकडूनच मी त्याची उत्तरं घेईल. त्यासाठी तुम्हाला अगोदर हे पूर्ण रीड करावं लागेल, है ना. आलेल्या ज्या नोट्स होत्या त्या वाचाव्या लागतील, त्याचे पॉईंट्स काढावे लागतील. ओके, धन्यवाद.